राष्ट्रीयकृत बँकेमधील हिंदी माणसामुळे मराठी उद्योजकांना कर्जाला अडचणी येत आहेत। आताची महत्त्वाची बातमी, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे। हिंदी अधिकाऱ्यांकडून कर्ज पुरवठ्याला टाळाटाळ केली जाते असं त्यांनी म्हटलंय। कर्ज देण्यामध्ये टाळाटाळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी इशारा देताना म्हटलंय। वर्षभरात धाराशिव जिल्ह्याला केवळ 15 जणांनाच कर्ज देण्यात आलंय असा सुद्धा आरोप नरेंद्र पाटलांनी केलेला आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फक्त 10 का 15 लोकांनाच कर्ज दिलेले। सगळ्यात वाईट गोष्ट आहे। 28 धाराशिव जिल्ह्यामध्ये 28 शाखा आहेत। बँक ऑफ महाराष्ट्राचे 14 शाखा आहेत, पण ते कर्ज का देत नाही? ज्या वेळेला त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांना उत्तर देता आलं नाही, कारण एकतर परप्रांतीय दर 2-3 वर्षातील त्यांच्या बदल्या आणि हिंदी भाषिक आहेत, म्हणून आपल्या हे महामंडळाची योजना महाराष्ट्रापुरती आणि मराठी माणसांसाठीच असल्यामुळे त्यांचा टाळाटाळ होत आहे। परंतु पुढच्या काही महिन्यामध्ये कलेक्टर आणि आम्ही आणि LDM एक टीम तयार करून आम्ही त्याच्यामध्ये काम करू आणि हा ग्राफ वाढवू असं मला त्या ठिकाणी विश्वास आहे।